बघा, विदर्भाकरता आणि आपल्या नागपूर ग्रामीणकरता ही खूप मोठी बाब आहे. कारण 19 वर्षानंतर आणि आपल्या विदर्भाला कुठेतरी चांगलं खेळ इथे मिळत आहे. मला खूप आनंद होत आहे आणि असेच आम्ही आमचं असोसिएशन प्रयत्न करेल की असेच बरेचसे मॅचेस आम्ही करू. तर आत्ताच या ठिकाणी भाषणामध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सांगितलं की मार्क्स वाढवून जे योजना आहे, मार्क्स वाढवले 5 मार्क्स जे आहे ते वाढवले जातात आणि यासोबतच नोकरीमध्ये आरक्षण जे आहे ते सुद्धा खेळाडूंना मिळतं. दोन्हीकडून फायदा आहे. खेळामध्ये कधीतरी यश येतो नाही तर कधीतरी पराजय होतो. पण जे पराजय मुलं असेल किंवा यशस्वी मुलं असेल त्यांना कुठेतरी गव्हर्नमेंटनी सवलत द्यायला पाहिजे. म्हणून आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी हे आपल्याला सवलत दिलेली आहे. एक शेवटचा प्रश्न असा आहे ज्या पद्धतीनं हे बघा, इथे जे पण प्लेयर खेळलेले आहे यातले काही प्लेयर जे आमच्यासोबत येते 4 दिवसात खेळण्यात ते प्रो कबड्डीमध्ये खेळलेले आहे आणि आता समोरच्या याच्यात खेळत पण आहे. आमचं असंच म्हणणं होतं की नागपूर असेल आमचे विदर्भाचे अध्यक्ष यांचा विजनच हे होतं की विदर्भाचं जे लोक आहे त्यांना कुठेतरी मोठ्या लीगमध्ये प्रोत्साहन भेटलं पाहिजे, कुठेतरी मोठा त्यांचा शिडी भेटली पाहिजे. नाही बघा, एवढं मोठं आयोजन करण्यात एकाच जणाचं यश नसतं. आमची पूर्ण टीम, आमचे पूर्ण अध्यक्ष, विदर्भाचे अध्यक्ष आणि आमचे नॅशनलचे सचिव हे सगळे आम्हाला नेहमी मार्गदर्शन करत राहिले आणि त्या मार्गदर्शन म्हणून हे यश आपल्याला